पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये अशी लूटमार चालू आहे डॉक्टर लोकांपासून. जसं कोरोना लागलं तर डॉक्टर लोकांनी एक धंदा मांडला स्वतःचा का माणूस कोणता माणूस दवाखान्यामध्ये गेला तर त्याला 5,000 रुपये लागते साधारण, गरीब जाऊ मोठं जाऊ. आणि सरकारचा मोठ्या लोकांचा विमा असला म्हणून त्यांना काही त्याचा काही फरक पडत नाही. पण गरीब माणसाची खिशोत 5,000 रुपये देणं म्हणजे खूप अवघड जातो. त्या ठिकाणी गेलं तर डॉक्टर लोक काय करतात, पहिले गेल्यावर चिठ्ठी देत आहे, हे रक्त तपास सर्व हे तुमचं लगेच तपास. तिथं असं आहे लॅब अशी उघडली जसं काय ते भाजीपाल्याची दुकान कसे असते, वडेपावची दुकान तशी, त्यांच्यावर नियंत्रणच नाही. ते अधिकारी कुठे गेले, अधिकारी कुठे ते लॅब किती उघडलेले आहे श्रीरामपूरमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कधी रेट पडत नाही, तुझी चौकशी होत नाही, लोकांना माहिती नाही. डॉक्टर लोकांना त्या ठिकाणी फळक लावला पाहिजे. आमची एवढी फी आहे, तितकी फी आहे, कुठं फळक नाही. मन मारून इतकं तुझं घाटचा भाडा आहे ते नाही, मन मारून फक्त कारभार चालू आहे आणि ह्याच्यामध्ये बोलायला कुणी नाही. तर मला असं वाटतं आमच्या जो देशाचे जो प्रधानमंत्री साहेब आहे आणि आम्ही जो साहेब आहे यांची कारण यंत्रणा खूप चांगली आहे की मेशा तिथपर्यंत झालं नाही. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सुद्धा सांगतो मी, ही गोष्ट लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये डॉक्टरपासून खूप लूटमार होऊ राहिली आणि लोकांनी खरोखर धंदा उडला. आणि तात्काळमध्ये डॉक्टरवर कारवाई नाही झाली तर आम्ही भारतीय लवजी ना इथले काही कार्यकर्ते इतकं मोठं आंदोलन सोडू ह्याचे काय परिणाम राहील. इथले प्रधान साहेब, तहसीलदार, इथले अधिकारी आणि मी म्हणतो लोकांच्या जीवाशी नका खेळा. जो तुम्हाला बघतो परमेश्वर बघतो. म्हणतो समजा म्हणतो जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हम सब भारतीय लवजी सेनेचा